माझे नाव सोनाली सुळे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जमलो आहोत. बाबासाहेबांचे कार्य म्हणजे माझ्या शाळेच्या स्त्री, ज्याला आपण नागरी शास्त्र हा विषय म्हणतो, त्यामध्ये प्रश्नांचे उत्तर देण्यापुरतेच मार्क आणि मिळवण्यापुरते इतकंच पाठांतर करून हा विषय संपवणे. आयुष्य पुढे चालत आहे. लग्न झालं आणि काही कालांतरानंतर मी क्लास तेथून माझ्या आयुष्याला मोठा टर्निंग पॉइंट मिळाला. सगळं आहे. ज्या वयात हातात पुस्तकं होती तेव्हा कधी त्याच्यापासून सुटका होईल असे वाटत होते, आणि ते साहजिक आहे, कारण आपल्याला तेवढी समजली नसते. मुलांना शिकवता मलाही त्यात इंटरेस्ट येऊ लागला. त्यात काही बाबासाहेबांबद्दल वाचत असताना त्यांच्याबद्दल अजून जिज्ञासा निर्माण झाली. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे नाव ऐकताच आपल्याला आठवते ते म्हणजे संविधान. पण त्यांचे कार्य फक्त संविधान होते का? नाही. त्यांना आपण दलितांचे नेते किंवा संविधान निर्माते एवढ्याच भूमिकेत मर्यादित करू शकत नाही. ते महान समाज सुधारक होते. त्यांना आपण संविधानाचे शिल्पकार म्हणतो, आणि हे सगळं शक्य झालं कारण त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या, 64 विषयांचे मास्टर व 9 भाषांचे ज्ञान होते. ते चॅम्पियन होते मानवीय हक्क, न्याय आणि अर्थशास्त्र या अथाह ज्ञानाच्या महासागरातून त्यांनी फक्त दलितांसाठी नाही तर इतर दीनदुबळे महिला, लहान मुले आणि भारत देश दुसऱ्या देशासोबत खांद्याला खांदा देऊन स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, स्वावलंबी कसा होईल यासाठी ते झटले. त्यातले काही कार्य जे आहेत ते आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे. बाबासाहेबांनी पहिली गोष्ट म्हणजे फक्त संविधान नाही तर त्यांनी पुढेही काही कार्य केले होते. त्यातले एक आहे शिक्षण. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला, आपण शाळेत काय येतो? फक्त मार्क मिळवण्यासाठी का परीक्षेसाठी? तर नाही, आपण तिथे जातो शिकण्यासाठी, स्वतःला घडविण्यासाठी. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता ही फक्त एक ओळ नाही, हे आयुष्य बदलणारा एक मंत्र आहे. ते मुक्तीचे शस्त्र आहे. शिक्षण म्हणजे एक ताकद, ती अन्याय, अज्ञान आणि भेदभावाशी लढते. आता मला सांगा, जर ज्या व्यक्तीकडे शिक्षण नसेल तर तो स्वतःचे हक्क ओळखू शकतो का? नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांनी गरीब, दलित, मागासवर्गीय यांना शिक्षण मिळवावे यासाठी खूप मोठे कार्य केले, आणि ते फक्त बोलून नाही दाखवलं, त्यांनी ती कृतीही केली. 1945 मध्ये त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यांनी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज हेही सुरू केले. तिथे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले. कल्पना करा, एक मुलगा ज्याला समाजाने नाकारले, ज्याला शाळेत बसायला जागा दिली नाही, तोच पुढे जाऊन जगातील सगळ्यात मोठ्या विद्यापीठात शिकतो. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. हे कशामुळे झाले? हे शक्य कशामुळे झाले? हे झाले शिक्षणामुळे. आंबेडकर म्हणाले, शिक्षणात कोणताही भेदभाव नसावा. जात, धर्म, स्त्री, पुरुष ह्याच्यामध्ये भेदभाव नसावा. सगळ्यांना समान संधी मिळायला हवी. आता हे सांगा, जर महिला शिक्षित नसतील तर समाजाची प्रगती होईल का? नाही होऊ शकत, कारण की शिक्षित महिला म्हणजे शिक्षित समाज. म्हणून त्यांनी महिला शिक्षणावरती विशेष भर दिला होता. आता त्यांनी असंही सांगितले होते की शिक्षण ही फक्त व्यक्तिगत नाही, पण ती सरकारची जबाबदारी आहे. प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळालेच पाहिजे. आज आपण शाळेत जातो, पुस्तकं मिळतात, शिक्षक आपल्याला शिकवतात, हे सगळे सहज मिळाले का? नाही. यामागे आंबेडकरांसारख्या महान व्यक्तींचा संघर्ष आहे. म्हणून आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवं, आपण शिक्षणाचा उपयोग फक्त गुण मिळवण्यासाठी करतोय की स्वतःचं आणि समाजाचं आयुष्य बदलण्यासाठी? आता शिक्षण तुम्हाला मार्क्स देते का? शिक्षण तुम्हाला फक्त नुकती देत नाही, ते तुम्हाला ओळख देते, ते तुम्हाला ताकद देते. म्हणून एका संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता हे झालं शिक्षणाविषयी. त्याने अजूनही काही गोष्टींवरती काम केलं होतं. त्याच्यामध्ये अजून एक आहे, ते आहे कृषी, शेतीबद्दल. डॉक्टर बाबासाहेबांनी यांचे कृषी विषय विचार जे होते, त्यांचे असे म्हणणे होते की जर शेतकरी सुखी नसेल तर देशाची प्रगती होऊ शकत नाही. आणि हा सत्य आंबेडकरांनी खूप आधी ओळखला होता.
त्यांनी शेती आणि समाज व्यवस्थेला एकमेकांशी जोडले होते. ते असे म्हणाले होते की ग्रामीण भागातील जाती व्यवस्था ही आर्थिक व्यवस्थेमुळे टिकून आहे. जर शेती मजबूत झाली तर शेतकरी समृद्ध होईल, शेतमजुरांना फायदा होईल. त्यामुळे आर्थिक संबंध म्हणजे सामाजिक संबंध ह्याला त्यांनी भर दिला होता. मला एक सांगा, जर एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसेल, संधी नसेल, तर तो समाजापुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणूनच आंबेडकरांनी आर्थिक समानतेवर भर दिला होता. आता शेतीसाठी सर्वात मोठा घटक कोणता? तो म्हणजे पाणी. आता ह्या व्यक्ती आंबेडकर म्हणाले होते की दुष्काळ हा नैसर्गिक नसून मानव निर्मिती आहे. योग्य पाणी नियोजन केल्यास दुष्काळही टाळता येत. त्यांनी नदी खोरे विकास योजनाही सुचवल्या होत्या. आजचे जे प्रकल्प आहेत त्यांचे ते दूरदृष्टीचं उदाहरण आहे. ते म्हणाले होते की शेतीला उद्योगासारखेही सांगितले जाऊ शकते आणि ते सुधारण्यासाठी स्टोरेज, इरिगेशन, ट्रान्सपोर्ट आणि मार्केट एजंटही काम केले पाहिजे. त्याच्यामुळे उत्पन्न वाढेल आणि शेतकरी श्रीमंत होईल. त्यांचा एक आणखी महत्वाचा प्रश्न, जातीय भेदभाव हा टिकून का आहे? आर्थिक विषमता हे त्याचे मुख्य कारण आहे. जर सर्वांना समान संधी मिळाल्या तर भेदभाव कमी होतो. आणि आंबेडकरांनी फक्त हे बोलून दाखवलं नाही शेतीविषयी किंवा कृषीविषयी. त्यांनी 7 वर्ष शेतकरी संप सुरू केला होता, चालू ठेवला होता. त्यांनी 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. त्यांनी खोटी पद्धती विरोधात लढाई दिला होता. त्यांना नंतर खरे नेते. आज आपण एक गोष्ट समजून घेऊया, शेती फक्त अन्न पुरवठा नाही, ती समाजाच्या विकासाची किल्ली आहे. शेती सुधारली तरच समाज सुधारेल असे आंबेडकरांचे म्हणणे. शेती विषय अजून एक त्यांचे कार्य होते ते म्हणजे पाणी विषय. आता मला सांगा, आपण एक दिवसही पाण्याशिवाय राहू शकतो का? नाही. मग विचार करा, जर देशात पाण्याचे योग्य व्यवस्थापन नसेल तर काय होईल? आंबेडकरांनी एक खूप मोठा विचार मांडला होता. पाणी ही केवळ नैसर्गिक साधन नाही तर ती राष्ट्रीय संपत्ती आहे. म्हणजे पाणी हे प्रत्येक नागरिकांचे हक्क आहे आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे ही देशाची जबाबदारी. 1942 या काळात व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदावर असताना त्यांनी पाणी व्यवस्थापन त्याला राष्ट्रीय स्तरावर महत्व दिले होते. त्यांनी सांगितले, पाण्याचा वापर फक्त शेतीसाठी नाही तर ते वीज, उद्योग, वाहतूक यासाठीही केला पाहिजे. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, जर पाण्याचा योग्य वापर झाला नाही तर देशाची प्रगती होईल का? नाही होणार. म्हणून त्यांनी नदी खोरे विकासची योजना आणली. त्यांनी एक क्रांतिकारी कल्पना मांडली, रिव्हर व्हॅली डेव्हलपमेंट. त्यातले खूप महत्वाचे प्रकल्प आहेत, दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, विराट डॅम, भाकरा नांगल प्रोजेक्ट. त्याचा फायदा असा झाला ते सिंचनासाठी जल विद्युत आणि पूर नियंत्रण आणि पाणी साठवणी झाली. 1945 मध्ये त्यांनी सेंट्रल वॉटरवेज इरिगेशन अँड नॅव्हिगेशन कमिशन ची स्थापना केली. ही संस्था पुढे पाहून आजच्या घडीला जी आहे त्याला म्हणतात सेंट्रल वॉटर कमिशन. त्यात पाण्याचे वैज्ञानिक नियोजन शक्य झाले. आंबेडकर म्हणाले होते, पाणी हे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असायला हवे आणि राज्यामध्ये ते न्याय वाटप झाले पाहिजे. आता जसे आंबेडकर म्हणाले की जर पाण्याचा योग्य वापर झाला तर शेती सुधारेल, उद्योग वाढतील, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. आता एक शेवटचा आहे, हे तर झालं पाण्याविषयी. पहिला होता शिक्षणाविषयी, दुसरा होता शेतीविषय, तिसरा होता पाण्याविषय आणि सगळ्यात आता महत्वाचं जे मोस्ट ऑफ लोकांना माहिती नाही ते आहे वीज. बाबासाहेबांनी वीज विषयी खूप काही काम केले होते. आता एक मला प्रश्न सांगा, जर एक दिवस आपल्याकडे वीज नसेल तर काय होईल? आपला मोबाईल बंद, पंखे बंद, लाईट बंद आणि उद्योगही बंद. एक प्रकारे म्हणजे आपलं जीवनच थांबेल. आता आंबेडकरांनी हे खूप अगोदर ओळखले होते. तेव्हा त्यांनी वीज राष्ट्रीय संपत्ती आहे. वीज उत्पादन आणि वितरण हे सरकारच्या नियंत्रणाखाली असायला हवे. देशाच्या विकासासाठी वीज अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी विजेच्या विकासाचा पाया घातला.
वीर ढोलीचा पायाभरणी केली. 1946 या काळात आंबेडकरांनी भारताच्या औद्योगिकरणासाठी वीज आवश्यक असल्याचे स्पष्ट सांगितलं. त्यांनी एक मजबूत वीज धोरण तयार करण्याचा पाया घातला. त्याला म्हणते 1944 मध्ये त्यांनी सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्डची स्थापना केली. त्यामुळे वीज निर्मिती झाली आणि नियोजनही झाले आणि वितरण झाले. आता ह्याचे एकत्रित व्यवस्थापन सुरू झाले. आज जे संस्था जी सुरू आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती आणि त्याचं नाव आता सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी ही आहे. आता पाण्याचा वापर फक्त शेतीसाठी नाही तर त्यांनी वीज निर्मितीसाठीही केलं होतं. आता ह्याचा फायदा झाला जलयुक्त निर्मिती, सिंचन आणि पूर नियंत्रण. आता मोस्ट ऑफ द लोकांना माहिती नाही. जर आपण खेडेगावात गेलो आपल्याला दोन्ही बाजूने रस्त्याने आपल्याला मोठे टॉवर दिसतात. म्हणजे वीज एका बाजूला एका लाईट दिसतात, मोठे मोठे टॉवर दिसतात, आयफेल टॉवर दिसतात. त्याची जी पहिली कल्पना आहे ती बाबासाहेबांनी मांडली होती आणि ती कल्पना आहे त्यांनी आणली. आज जे वीज जे आहे गावामध्ये जाते, खेडेगावामध्ये ही कल्पना सुद्धा बाबासाहेबांनी केली होती. त्याच्यावर त्यांनी काम केलं होतं आपल्यासाठी ना. तर त्याला आपण बोलतो नॅशनल ग्रीड सिस्टम. ही पहिली जी कल्पना ती त्यांनी आणली होती भारत देशामध्ये. आंबेडकरांनी एक अत्यंत आधुनिक कल्पना मांडली, नॅशनल ग्रीड सिस्टम. म्हणजे एका भागातील वीज दुसऱ्या भागात कशी पोहोचता येईल. आजची आधुनिक वीज व्यवस्था ही त्यांच्याच कल्पनेवर आधारित आहे. म्हणून त्यांचंही म्हणणे होते इंडस्ट्रियलायझेशन इज द बेस्ट वे टू रिमूव्ह पॉवर्टी. म्हणून उद्योग चालण्यासाठी काय आवश्यक आहे तर वीज, आणि ते पण स्वस्त आणि मुबलक वीज उपलब्ध असायला हवी. त्यामुळे रोजगार निर्माण होईल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. आता डॉक्टर आंबेडकरांच्या प्रगतीशील विचारांमुळे सामाजिक न्याय, समान संधी, सामाजिक ओळख आणि संविधानिक स्वातंत्र्य याचा पाया घालण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यायचं असेल तर जातीपातीच्या प्रश्न काढून विचारांनी दुरुस्ती घ्यावी लागेल. अशा या थोर मानवाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन. खूप छान प्रणालीताई. फर्स्ट टाइम त्यांनी दिलांत बोलतात त्या